माझ्या दादांनो, प्रत्येक मुलीच्या भाग्यात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या भाग्यात मुलगी असतेच असं नाही. मुलगी परक्याचं धन असते असं म्हणतो आपण. मुलगा तरी एका कुळाचा उद्धार करतो, मुलगी 2 नाही 3-4 कुळाचा उद्धार करते. सगळ्या कुळा 42 पिढ्यांचा उद्धार मुलगी करते. ज्या घरात मुलगी नसेल, घर घर म्हणून वाटत नाही. अंगणात पोरगी नसेल खेळायला, तर अंगण अंगण म्हणून वाटत नाही. सणाला पोरगी नसेल तर सणात आनंद नाही. उत्सवात पोरगी नसेल तर उत्सवाला आनंद नाही. अरे लग्नात पोरी मिरायला नसतील तर लग्न लग्न म्हणून वाटत नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगू, मायबाप मेले तर रडायला सुद्धा आम्हीच लागतो. आम्ही रडल्याशिवाय मायबापाची मौत सुद्धा साजरी होत नाही. लेकीचं रडणं वेगळं असतं. मायबाप सुना रडतात, सुनाच्या आत प्रेमच नसतं ना, सासू सासऱ्याविषयी तेवढं त्या रडतात, पण लेकीचं रडणं वेगळंच असतं. ज्या घरात मुली असतात ना, त्या घरात चालतं बोलतं आणि खेळतं चैतन्य असतं. विनंती असेल माझी, पोरीला परक्याचं धन समजू नका. अरे 18, 20, 22 वर्ष ती आपल्या घरी राहते, पण 4 वर्षाची झाली ना तेव्हापासून तांब्या भरायला लागली ना, एकदा तांब्या आणि ग्लास. बाप आला ना तर पोरगी पटकन तांब्या भरून बापाला देणार. पप्पा तुम्ही हातपाय धुवा बरं. पोरग देतं का हो? पोरग देतं का? पप्पा चॉकलेट आणलं का मला? हे पोरग असतं. ती पोरगी म्हणते पप्पा हातपाय धुवा ना. पळत लुटू लुटू जाती, 5च वर्षाची, टावेल घेऊन येते. पप्पा मीच आणला अगोदर. आईला देऊ देत नाही ती काही गोष्टी. पळत जाते आणि ग्लास भरून पाणी घेऊन येते. आम्ही ज्यावेळी घरी जातो ना, कधी 10 दिवस होतात, 15 दिवस, 8 दिवस, 4-5 दिवसांनी आमच्या आणि आमच्या मुलीची भेट होत असते. कधी कधी 10-10, 12-12 दिवस तिची ना आमची भेटही होत नाही. पण आम्ही घरी गेलो ना, ती पळत पळत येते आणि वडिलांच्या पायाला मिठी मारते. बाबा तुम्ही आता तर नाही ना सोडून जाणार मला? नाही रे राजा, आता हे शेवटचंच कीर्तन आहे, आता नाही जाणार. रोज तिचं फोनवर असतं, तब्येत बिब्येत बरी का? मग तुमची दोघांची तब्येत बिब्येत बरी का? बरे राजा. तुम्ही जेवले का? आई तू जेवलीस का? तब्येत बरी आहे ना? जर आजारी पडलो ना तर राहून राहून फोन करते, बाबा तुमचं बरं आहे का? तुम्ही हॉस्पिटलला नाही गेले का? मला सांगा, त्या 5 वर्षाच्या लेकराला काय अक्कल असते हो? पण त्याला जेवढी अक्कल आहे तेवढी अक्कल आपल्याला तरी असते का? घरी गेलं ना तर ती पळत येणार. कीर्तनात आम्ही कधी घेऊन गेलो ना, तिला म्हणलं ना खाली बस, कोणाजवळ बस, विश्वास नाही कोणाचा तिच्यावर. थंडी वाजू लागली ना ते वडिलाचं धोतर वडती अंगावर घेते, पण पायालाच धरून उभा राहते, खाली बसत नाही कोणाजवळ. घरी गेलं ना पळत पळत येणार. मी पाणी आणू का पप्पा तुम्हाला साखर टाकून? बाबा पाणी आणू का? मी पळत जाते ती. आता ग्लास उचलतो, पहिले ग्लास उचलत नव्हता तिला. आणि जर भरून ग्लास घेतला ना तर कमी कसा करावा? ती पाणी पेत यायची. मग बाबा साखर टाकली बरं का पाण्यात. आता तिच्या ओठाचा स्पर्श झाला. अरे साखर नाही पडली तर काय पडलं? त्याच्यात अमृत पडलं. आणि लेकीच्या हातचं उष्ट पाणी पिताना मी कधी परमेश्वराशी संवादही करते, भले देवा तुझ्या स्वर्गात तुझ्याकडे अमृत आहे, पण तुझ्या स्वर्गातल्या अमृताला माझ्या लेकीच्या गोडभर पाण्याची सर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. लेकीनं पोटी जन्म घेतल्याशिवाय लेक म्हणजे काय असते, मुलीचे मायबाप होणं म्हणजे काय आनंद असतो हे कळत नाही. माणूस किती बेधोरणी असू दे, त्याला बोलायची अक्कल नसेल, आपल्या भाषेमध्ये टुकार माणूस जर असेल, पण त्याच्या पोटी जर पोरीचा जन्म झाला, 1 वर्षाच्या आत त्याच्या टुकारपणात बदलच होतो. पहा तुम्ही रस्त्यानं पाहताना कोणाकडे पाहिन ते, पण पोरगी जर जन्माला आली तिची नजर सुद्धा खाली जाते का? पोरीचा पाप झाल्यानंतर ही मॅच्युरिटी माणसात येते, हे मोठे पण माणसात येतं. पोरीचा बाप झाल्यानंतर या काही गोष्टी अंगभूत माणसात पोरगी आणते. आम्ही भाग्यवान आहेत बरं का महाराज लोक, की महाराज लोकांच्या घरामध्ये पोरापेक्षा पोरी जन्माला येतात. पोरी भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात, पाप्याच्या घरी पोरगी जन्माला येत नाही. काय म्हणतील ताई, असं काय पाप केलं आम्ही? काय पापी इतकं तुम्ही म्हणतात? पुण्यवानाच्या घरी जन्म घेतात पोरी. पुण्य करा दादानो, निदान पुढच्या पिढीत तरी आपल्या पोरगी जन्म घेईल. पोरीशिवाय घराला घर पण नाही. आम्ही इतके महाराज लोक भाग्यवान आहेत, आम्हाला सगळ्याला पोरी दिल्या. जेवढे महाराज लोक आहेत आतापर्यंत मी जेवढे पाहिले, प्रत्येक कीर्तनकार महाराज, प्रत्येक गायक वादक, सगळ्यांना 1 मुलगी 2 मुली, 1 मुलगी 2 मुली, 1 मुलगी तरी आहेच मायबाप. काही काही 2-2 मुली बस, नंतर काही होऊ दिलं नाही, पण 2 मुलीच.
प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे म्हणजे आहे, मुलीशिवाय चैतन्य नाही. मुलीला परक्याचं धन समजू नका. काय हुंड्यासाठी तुम्हाला टेन्शन येईल तिचं? हुंड्यासाठी? अरे तांब्या भरून देणारी झाली तेव्हापासून घरात झाडून घेऊ लागली, ती भांडी घासू लागली, सुट्टीच्या दिवशी आईला मदतही करते शेतात कापूस वेचायला, बापाचे कपडे धुवू लागली, इस्त्री करू लागली, घड्या घालून ठेवू लागली, स्वयंपाक करू लागली, हे सगळं करू लागली. तिच्या दिवसाचा जर हिशोब केला ना तुम्ही, तर तुमच्या घरात ती नवऱ्याच्या घरात जाईपर्यंत हुंडा सगळ्या फेडून टाकते हो. आणि त्या हुंड्यासाठी आम्ही जर पोरी जन्माला येताना झाली का काट्टीच झाली का, म्हणजे किती समाजाची मानसिकता आहे. मुलगा झाला तर हा वंशाला दिवा, मुलगा झाला आणि मुलगी झाल्याच्या नंतर हो काही का वयना झालं ना, बाई मोकळी झाली. काही का म्हणजे त्या बाईला काय दगडगोटा झाला का? अगं म्हणा ना तुम्ही, पोरगी झालं चांगली झाली. मला खूप राग यायचा गडे ज्यावेळी मला मुलगी झालती आणि माझं सासर खेडच आहे, त्यावेळी मला बघायला यायच्या. मला भाऊ नव्हता, लोकांना वाटायचं की हिला मुलगा तरी भाऊ, म्हणजे भाऊ नाही. आणि नंतर मुलगी झाली, हो काय कवेना झालं ना आपलं, म्हणजे मला राग यायचा या गोष्टीचा. मुलगा झाला असता तर यांचे चेहरे किती खुलले असते, आणि मुलगी झाली तर काही का होईना झालं म्हणजे मुलगी म्हणजे काहीही असतं का? आणि मुलगा झाला म्हणजे पेढा वाटला जातो, मुलगी म्हणजे जिलेबी का? ती वेढा असते का तुमच्या आयुष्याचा? अरे तुमच्या आयुष्याचा वेढा नसते तर तुमच्या आयुष्याचा वेढा पार करते ती पोरगी असते. कोणाच्या आयुष्यात ते भाग्य? 4 पोरींचा बाप असेल, 3 पोरीचा बाप असेल आणि एखादा गरीब असेल, झोपडी असेल त्याची, कदाचित त्याच्या झोपडीच्या पुढे 3-3 कन्यादान होत असेल, तर जगात त्या कन्यादान करणाऱ्या पोरीच्या बापा इतका भाग्यवान तोच एक. त्याने पुण्य केलं म्हणून 3 पोरीचा जन्म त्याच्या घरात झाला. पोरासाठी किती कमवून ठेवा रे पोराच्या बापा. एक दिवस तेच मुलं तुमच्या कमरात लाता घालून तुम्हाला वाईली काढून दिल्याशिवाय राहणार नाही. अरे पोरगी दुसऱ्याच्या घरचे भांडे घाशीत असन, नवरा मारून मारून तिच्या पाठीचं धिरड करीत असेल, ती म्हणत असेल धनी मालक तुम्ही मला हाणून हाणून पाठीचं धिरड केलं तरी हरकत नाही, पण खबरदार माझ्या बापाचं आणि माझ्या आईचं नाव जर मुखात घेत असाल तर. अरे बापाच्या माघारी काय, बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जत जी शाबूत ठेवत असते ना, ती फक्त मुलगी असते रे दादांनो, ती फक्त मुलगी असते. पापा की निगाहों में, वाह, ममता की बाहों में कुछ दिन और रहती तो क्या बिगड़ जाता. पापा मैं छोटी थी बड़ी हो गई क्यों, पापा मैं छोटी थी बड़ी हो गई क्यों. ममता की छाँव में, पापा की निगाहों में, ममता की छाँव में कुछ दिन और रहती तो क्या बिगड़ जाता है. पापा मैं छोटी थी बड़ी हो गई क्यों, पापा मैं छोटी थी बड़ी हो गई क्यों, पापा मैं छोटी थी बड़ी हो गई क्यों, बड़ी हो गई क्यों, बड़ी हो गई क्यों. एखाद्याच्या बापाला मारा असं तुम्ही, मारू का तुझ्या पप्पाला, मारू का तो, ते म्हणतो मारा आमच्या पप्पाला, मारा, ते बी मारू लागत. आणि पोरगी जर जवळ असेल तर तुम्ही म्हणा फक्त मारू का माझ्या पप्पाला. तुम्ही मारायला लागले ना, ती पोरगी मार झेलती. बापाच्या अंगावर बसणारी सापट ती पोरगी स्वतःच्या अंगावर घेते. लोक म्हणतील पोरी मनकवडे असतात, पण मनकवडेपणा पण पांडुरंगाने आमच्यातच का ठासून भरलाय. तुम्हाला मनकवडेपणा जमत नाही का? पोरी सारखं प्रेम तुम्हाला माहिती. मुलगी जर पोटी जन्माला आली तर ती मुलगी आजी गेल्यानंतर बापाची माय होते. तुम्हाला काय वाटलं माय बाप? प्रत्येक
पाऊल उचलताना प्रत्येक गोष्टी गणित प्रत्येक कष्टागणित ती बापाचा विचार करते. मी जर हे जर केलं तर माझ्या पप्पाला काय वाटेल, मी ते जर केलं तर माझ्या पप्पांना काय वाटेल. प्रत्येक गोष्टीमध्ये बापाचा विचार करते ती मुलगी असते. घरी जर पाहुणे आले आणि दूध नसेल तर तुम्ही पप्याला पाठवा. पप्या काय करतो, गिल्लासात पैसे टाकीतो, पाहुण्या पुढे जाऊन असे पैसे खळखळ वाजितो गिल्लासातले, आणि जसा जातो तसा रिकाम्या हाताने परत येतो. त्या पाहुण्याला कळायला पाहिजे, पाहुणे बुवा तुम्ही आमच्या घरी आले, पण आमचा बाप इतका भिकारी की तुम्हाला कपभर चहा करायला आमच्या घरात दूध बी नाही. आणि मुलीला सांगितलं ना तुम्ही, दिदू दिदू दूध दूध घेऊन येतेस का ग बेटा शेजारी. ती पोरगी एक नाही 4 घरं हिंडती, एखाद्या बाईची तर जाती. ती बाई आज दूधच थोडं आहे ग काकू, एक कप भर का वैना द्यावं, अर्ध्या पैशाचं द्या. पण आमच्या घरी पाहुणे आले तो आणि दूध नेलं नाही तर पाहुणे किती नाव ठेवतील, यांच्या घरी दूध नाही, चहा बिना दुधाचाच केला. काकू अर्धा का होईना पण कप दूध द्यावं आम्हाला. एका हातात पैसे घेते, एका हातात ग्लास धरती, ओढणी पांघरून घेते, पाहुण्याच्या समोरून जाते हळूच आणि पाहुण्याच्या समोरून ग्लासभर दूध घेऊन येते. बापाची इज्जत जी शाबूत ठेवते ती मुलगी असते. किती वाईट वागा तुम्ही, कदाचित तुम्ही शिवी दिली तर पोरग तुमच्यावर तुंबल्यावणी करीन, गुरकन ते माघारी, तुमच्या अंगावर धावून येईन. मी असे पाहिलेत किती दृश्य डोळ्याने आमच्या. बाप जर धावला, पोरग वयाचं झालं तर पोरग गुरकत, हा मला बोलतो, त्याचा काटाच काढतो म्हणे. सगळीच मुलं सारखे नसतात, काही बिचारे खानदानी असतात, ऐकून घेतात ते बापाच. मी सगळ्यालाच असं तुम्ही लागून घेत जाऊ नका, मी दोन्ही बाजू मांडत चालते, एका बाजूने बोलत नाही. कदाचित बाप बोलला तर पोरग तुमचं माघारी तुंबल्यावणी पाहतो, पण पोरीला किती बोलावं